महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वरंध येथे जलक्रांतीचा शुभारंभ। मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण। सुदर्शन CSR आणि वनराईचा स्तुत्य उपक्रम। 6 प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव। सुदर्शन कंपनी केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून काम करत नाही, तर त्यांनी राबवलेले प्रकल्प हे खऱ्या अर्थाने लोकोपयोगी, परिणामकारक आणि शाश्वत स्वरूपाचे असतात। अशा शब्दात महाराष्ट्र शासनाचे फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी योजना मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी सुदर्शन कंपनीच्या जलसंधारण कार्याचा गौरव केला। महाड तालुक्यातील मौजे वरंध येथे एकात्मिक पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत वनराई संस्था पुणे व सुदर्शन CSR फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्मित सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन आणि जलपूजन मंत्री गोगावले यांच्या शुभ हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे परिसरात डेमो प्लांट प्रकल्प यशस्वीरित्या राबवून आधुनिक शेतीचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या 6 प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या सोहळ्याला सुदर्शन कंपनीचे AVP व प्लांट हेड विवेक गर्ग सर, AVPBN कदम सर, कंपनीचे सर्व विभाग प्रमुख, तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे सर, सुदर्शन CSR फाउंडेशनच्या माधुरी सणस, वनराई संस्थेचे विश्वस्त सागर धारिया, सचिव वाडेकर शशांक सर, गार्डे सर्व वनराई संस्थेची टीम उपस्थित होती। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरंध गावचे सरपंच जयवंत देशमुख यांनी केले। याप्रसंगी वरंध ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बंधाऱ्यामुळे वरंध परिसराच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, महाड।